माननीय आमदार प्रकाशजी लाड इतर सर्व माझे दुसरे सहकारी संभाजीनगरचे अध्यक्ष अभ्यासक मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य अविरतपणे समाजाच्या प्रश्नाकरता संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मान्य जरंगे पाटील उपस्थित सर्व जमलेले सर्व कार्यकर्ते समाजाचे सर्व माझे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मुंबईच्या आंदोलनानंतर मान्य जरंगे पाटलांच्या पुढाकाराने अनेक विषयांबद्दल राज्य सरकारचे निर्णय झाले, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. निर्णयाबद्दल अजूनही संदिग्धता होती, त्यासाठी त्यांनी पुन्हा आजपासून आंदोलन सुरू केलं होतं. तर म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मध्यंतरी मागच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पुढाकारानेच आपण हे वेगळे समाज बांधवासाठी निर्णय केले. तुम्हाला ऐकायला येणार नाही बरं का, एकदा सांगतो गप्पा सगळं ऐका आणि हे आंदोलन होतो तुम्ही ऐका, परत ध्यानात ऐकणार तुम्ही म्हणता मला ऐकायला नाही मिळत. आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विचारात मांडलेल्या ज्या मागण्या केल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड माननीय जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि मग जे काही मागच्या निर्णयाच्या राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन मान्य जरंगे पाटलांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आपली चर्चा झाली, त्याच्यामध्ये दोन सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जरंगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेले आंदोलन, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय सुरू काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात जरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली कार्यवाही आहे त्याला मान्य जरंगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जरंगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी आता आमच्या समाज बांधवांच्या हिताकरता, आमच्या सर्वांच्या हिताकरता आपलं सुरू केलेलं उपोषण स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो. आपण सगळ्यांनी कृपया टाळ्याच्या गजरामध्ये माझ्या प्रस्तावाला संमती द्यावी अशी आपण सगळ्यांनी विनंती करतो.
मुख्य साहेब साहेब सर एकच फक्त काय विनंती करायचं आहे. पाटील एक मिनिट मला थांबा एक मिनिट आला करणार एक विनंती आहे. याच्यानंतर पाटलांना उपोषण करायची वेळ येऊ देऊ नका. तुम्हाला ही कळकळीची आमच्या साहेबांना मागणी आहे. तुमचा जीव करावं लागत असतं मला आम्ही तुमच्यासाठीच करतो मी तुम्ही म्हणताय मला इथून पुढे उपोषण करूच नका पण मला तुमच्यासाठी करावं लागतं प्रॉब्लेम होतो नाही काढला गेलाय शांत बसा 1 मिनिटासाठी आपण काय करू आता ते म्हणले 2-3 दिवस म्हणलेत ना 2-3 दिवसात जी आर काढतो तुम्ही लढल्यावर तुम्ही अंतर्गत तुला मला सुरू करतो तर चला ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी विश्वास ठेवा 2-3 दिवस म्हणजे मंगळवार कॅबिनेटच्या दिवसा विषयी निर्णय घ्यायचा त्यांना तर आपण मग आणि विश्वास नाही थांबा विश्वास परत म्हणते की उपोषण केलं मग काय मिळालं त्या सूचना काढायच्या त्यांना ते मिळाले सगळे आदेश काढायचे हा वाचून केलं का आता हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य थांबा तुम्ही ऐकून हे अभ्यासकांना मान्य सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखे खंडाचे खुर्च यायचे सगळ्याच्या संमतीनं ठरले जेव्हा ते हा म्हणले सरकार तेव्हा आपण मुख्यमंत्री हा म्हणले ना विशेष करून त्याच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागं पुढे होते त्यामुळे ते सांगता आपण सगळ्या सूचना काढतो बघू नाही तर पुन्हा उपोषणला बसतात काय झाले मग आता सोडायचं का आता सोडायचं का नाही मी काय ठरलं उपोषण सोडायचं का नाही म्हणतो मनापासून शुभेच्छा आपले अनेक दिवसापासून माननीय विखे पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री मान्य केलं मनापासून इच्छा आणि त्याला
शांत आहे का रे? मागणी राहिली आपली. मागणी नाही हा? आणि तुमच्याकडे मागवा ना. मागवा त्याचं म्हणणं. मागणी नाही हा? त्याच्यासाठी उपोषण नाही. मी नंतर सांगतो तुम्ही पुढे करा. ए, आता आडा लावणार तुम्ही मागे झाले तर सांगा थोडं ऐसा का मागं एक विषय सांगत राहिलं मग तेवढा सांगायला समाजाला कळेल ना. इथे नंतर सांगणार आहे ही मागणी नाही आता माझ्या समज नको. एक जण आहे माझ्या विरोधात आणि मी तसे आमचे दोघं करायची तेवढे आदेश काय होईल तिथे जर मागणी येते ते म्हणते उपोषणात आणि वेगळी सांगतो ती आमच्या जरा दोघांची जाण प्रतिष्ठा करायची आता म्हणजे त्याची तरी जिरण नाही तर मैत्री जिरली आता आदेश काढायचे. समाज